Hello student, we are going to start the example y equal to cosec inverse 1 upon cos 5 raised to x and dy by dx. Solution: let y equal to given function cosec inverse into bracket 1 upon cos of 5 raised to x equal to, आता या ठिकाणी 1 अपॉन कॉस आहे. 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं? सेक असतं. म्हणजे कोसेक इनवर्स सेक ऑफ 5 रेज टू एक्स. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक थीटा इक्वल टू थीटा. आता या ठिकाणी सेकचं कोसेक इनवर्समध्ये ट्रान्सफर केलं पाहिजे. या ठिकाणी फॉर्म्युला कोणता? सेक थीटा इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थीटा असतो. ओके, तर या ठिकाणी सेकचा फॉर्म्युला कसा यूज करणार? कोसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट कोसेक पाय बाय 2 मायनस थीटा. आता या ठिकाणी थीटा म्हणजे काय असणार आहे? तर 5 रेज टू एक्स असणार. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक ओनली त्याचा अँगल असतो. कोसेक इनवर्स ऑफ कोसेक म्हणजे काय असणार आहे? ओनली अँगल असणार. इक्वल टू पाय बाय 2 मायनस 5 रेज टू एक्स. तर हे काय झालं? सिम्प्लिफिकेशन झालं. आता या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता या ठिकाणी 5/2, तर 5/2 काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार. मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस. आता 5 रेज टू एक्स, तर 5 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं? तर 5 रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. फॉर्म्युला समजला कोणता? डी बाय डी एक्स ए रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. आणि इक्वल टू मायनस 5 रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. तर हे त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to cos inverse into bracket root of 1 plus cos x by 2 and dy by dx. Solution: let given function. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा. 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. तर हा झाला स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि याचा हाफ अँगल फॉर्म्युला काय असतो? 1 प्लस कॉस थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ऑब्झर्वेशन काय करायचं? जो इथं अँगल असतो त्याचं हाफ करायचं. म्हणजे 1 थीटा आलं. इथं थीटा आहे तर इथं त्याचं हाफ केलं. म्हणजे या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचं. म्हणजे कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स. तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे अँगलचं हाफ, आणि अपॉन 2 टू गेट कॅन्सल इक्वल टू कॉस इनवर्स रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आता या ठिकाणी स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर एकमेकाला कॅन्सल झालं. म्हणजे कॉस इनवर्स कॉस ऑफ एक्स बाय 2. आणि फॉर्म्युला कोणता? कॉस इनवर्स कॉस थीटा इक्वल टू थीटा. हा फॉर्म्युला म्हणजे कॉस इनवर्स कॉस ओनली त्याचा अँगल असतो म्हणजे एक्स बाय 2. तर या ठिकाणी हे झालं सिम्प्लिफिकेशन. आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. या ठिकाणी 1/2 हा कोएफिशियंट असणार आणि ओनली फंक्शन एक्स, तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे सोल्युशन काय आलं? 1/2 आलं. नेक्स्ट एक्झाम्पल. y equal to cosec inverse into bracket 1 upon
4 cos cube 2x minus 3 cos of 2x and dy by dx. Solution. Let given function means y equal to cosec इनवर्स 1 अपॉन, तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला कोणाचा? तर या ठिकाणी कॉस ऑफ 3 थीटा, कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला काय? 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस ऑफ थीटा. तर या ठिकाणी थीटा म्हणजे कन्सिडर काय करणार? थीटा म्हणजे 2x समजायचं. थीटा म्हणजे काय समजा? 2x म्हणजे 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस ऑफ 2x. ओके, म्हणजे हा कोणाचा फॉर्म्युला असणार आहे? कॉस ऑफ 3 थीटा म्हणजे कॉस ऑफ 3 थीटा म्हणजे काय? तर 2x. ओके, नेक्स्ट आहे कोसेक इनवर्स 1 अपॉन कॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 6x. नेक्स्ट स्टेप. आता 1 अपॉन कॉस मीन्स सेक असतं, सेक ऑफ 6x. आता या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करायचा? कोसेक इनवर्स कोसेक थीटा इक्वल टू थीटा. तर या ठिकाणी सेकचं ट्रान्सफर कोसेकमध्ये करायचं. मग फॉर्म्युला कसं यूज करणार? सेक थीटा इक्वल टू कोसेक पाय बाय 2 मायनस थीटा. म्हणजे इथं फॉर्म्युला कोसेक इनवर्स कोसेक पाय बाय 2 मायनस 6x. आता कोसेक इनवर्स कोसेक मीन्स ओनली अँगल पाय बाय 2 मायनस 6x. तर या ठिकाणी हे आपण सिम्प्लिफिकेशन केलं आणि इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता पाय बाय 2, तर पाय बाय 2 काय असणार आहे? 0 असणार आहे कॉन्स्टंट, आणि मायनस 6 कोएफिशियंट आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय आलं? -6 आलं. ओके.